पण डॉक्टर. एवढं पण खरं नव्हतं बोलायचं सिद्धा. हा अरे निघलं अंधारूनच निघलं. रेकॉर्ड करायला. पहिल्यांदाच एवढ्या कॉलेजमध्ये एवढ्या गाड्या आल्यात. व्हेरी नाईस. इन्स्पेक्शन वाटतंय मग. हे ना इन्स्पेक्शन असेल की एवढ्या गाड्या काय आहेत? नाही मीटिंग असेल रे. एवढ्या गाड्यात पेशंटला पण नसते. पेशंटनी आणायला पाहिजेत एवढ्या गाड्या, पण फॅकल्टीज घेऊन यायला लागले तेवढ्या. तिकडे चाललं आहे आमचं कन्स्ट्रक्शन. कॉलेजपेक्षा कन्स्ट्रक्शन साईट जास्त वाटते आम्हाला कॉलेजमध्ये. होय, काय म्हणायचं सिद्ध तुला? ते पण कॉलेजचंच पार्ट आहे. आता आम्हाला गाडी लावायला जागा नाही. इकडं व्हॉलीबॉल कोर्टला काय म्हणते त्याला, कोणतं कोर्ट आहे आपले? बास्केटबॉल कोर्ट. व्हॉलीबॉल. हां, बिस्क्वेअरला इकडे येऊन गाड्या लावल्यात. शुभमच्या आज सगळ्या गाड्या इकडं आल्यात. सगळ्या गाड्या इकडंच. थोडीशी बी स्क्वेअरची आपण ही करू, काय म्हणतात त्याला, टूर करू. हां अरे चला सिद्धू, तुला काय चिंच वगैरे काढायचे का? गाईज ही आमच्या कॉलेजमध्ये हां सो गाईज हे आमच्या कॉलेजमधलं एक खूप सुंदर झाड आहे. त्यामध्ये चिंच लागतात. टूरमध्ये दाखवतो तुम्हाला नंतर ना, कधी जर व्हिडिओ बनवला आम्ही तर. आणि हे आमच्या कॉलेजचं बी स्क्वेअर. थोडंसं एक सिद्धू थांब, आलो मी 2च मिनटात आलो. सो गाईज हे आमच्या कॉलेजचं बी स्क्वेअर. इथं आम्ही बास्केटबॉल सोडून सगळं काही खेळतो आहे. आय डोंट थिंक इथं कोण असेल, आहे का नाही कोणीच नाही. गाईज व्हेरी नाईस ब्युटिफुल एन्व्हायरमेंट ओव्हर हिअर. दॅट्स फॉर टुडे. वी विल कॅच यू इन द नेक्स्ट वन. सो गाईज आमच्या कॉलेजमध्ये इथं चहा बनवण्यासाठी इथं गाई वगैरे आहेत. त्यांच्या इथं गाई चरतात. पावसाळ्यात खूप गवत उगवतं आहे. सो आपण आता व्हिडिओ एंड करूया. आणि दॅट्स फॉर टुडे. वी विल कॅच यू इन द नेक्स्ट वन. थँक्यू सो मच.